गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण वर्किंग ऑफ DMM पाहत आहोत. आज पाहणार आहोत आपण AC टू DC व्होल्टेज कन्व्हर्टर, नंतर करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर आणि काही न्यूमरिकल्स आहेत. बघू आपण. बघा, AC टू DC व्होल्टेज कन्व्हर्टर. द अबाव रिॲक्शन ऑफ DC voltage measurement is carried out for the other quantity measurement by using various converters. When the function switch S is selected to AC voltage position internally, it switches a rectifier circuit to convert AC voltage into DC voltage. आपल्याला जनरली माहीत आहे की ACचं DCमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण रेक्टिफायर यूज करतो, बरोबर आहे. तर ज्यावेळेस आपण या म्हणजे AC टू DC व्होल्टेज कन्व्हर्टर काय करते या ठिकाणी ॲक्च्युअल त्यांनी सांगितलं आपल्याला की वेन द फंक्शन स्विच यस इज सिलेक्टेड टू AC व्होल्टेज पोझिशन. ज्यावेळेस आपल्याला सेंटरला जी फंक्शन स्विच दिलेलं आहे त्या स्विचला आपण ज्यावेळेस AC व्होल्टेज पोझिशनवर सिलेक्ट करू त्यावेळेस इंटरनली म्हणजे आतमधल्या बाजूला ते जे स्विच आहे ते स्विच काय करेल, त्या सर्किटला काय करेल, एका थोडक्यात ते स्विच रेक्टिफायर सर्किटला अटॅच होईल आणि जी काय AC व्होल्टेज येणार आहे त्या AC व्होल्टेजचं कन्व्हर्जन ते काय करेल, DCमध्ये कन्व्हर्ट करेल, बरोबर आहे. एवढं त्याच्यामध्ये आहे AC टू DC व्होल्टेज कन्व्हर्टर. पुढे काय सांगितलं बघा, इट हॅज ॲन ॲटॅनॉटर सिमिलर टू अ DC ॲटॅनॉटर टू प्रोव्हाइड डिफरंट व्होल्टेज रेंजेस. आता ॲटॅनॉटरचं काम काय आहे तर डिफरंट व्होल्टेज रेंजेस प्रोव्हाइड करण्याचं काम. थोडक्यात 1 to 10 वोल्ट AC असेल, 10 to 100 वोल्ट AC असेल किंवा 100 to 400 वोल्ट AC असेल, हे डिफरंट रेंजेस प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते या ठिकाणी, हे ॲटॅनॉटर करते, बरोबर आहे. हे झालं AC टू DC व्होल्टेज कन्व्हर्टर. आता त्याच्यानंतर आहे व्होल्टेज टू करंट कन्व्हर्टर. व्होल्टेज टू करंट कन्व्हर्टर म्हणजे करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. मी तुम्हाला सांगितलं की DMM हे असं डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये कुठलीही क्वांटिटी ज्यावेळेस तुम्ही मेजर करता त्यावेळेस त्या क्वांटिटीचं जे इनपुट येणार आहे त्या प्रत्येक इनपुटला DCमध्ये कन्व्हर्ट करून त्याची मेजरमेंट आपल्याला त्या डिस्प्ले युनिटवरती दिसत असते, बरोबर आहे. मग इथं प्रत्येक क्वांटिटी तुम्ही रेजिस्टन्स मेजर करा, कंडक्टन्स, इंडक्टन्स किंवा AC करंट असेल, AC करंट असेल, AC व्होल्टेज असेल, या सर्वच्या सर्व क्वांटिटीला आतमध्ये जे सर्किट यूज केलेलं आहे त्या सर्किटचं काम आहे की DC क्वांटिटीमध्ये त्याला कन्व्हर्ट करणे आणि त्या DC क्वांटिटीला परत ADC जो आपण काल पाहिला तो आपल्याला डिस्प्ले युनिटवरती त्याची मेजरमेंट दाखवतो. मग आता करंटचं व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन कसं होते त्यांनी सांगितलं, हिअर इन DMM यू विल फाइंड दॅट इनपुट करंट इज कन्व्हर्टेड इंटू DC व्होल्टेज अँड देन इट इज मेजर्ड बाय युज्युअल प्रोसेस ऑफ DC व्होल्टेज मेजरमेंट ॲज एक्सप्लेन अर्लियर, जे आत्ता आपण पाहिलं होतं. त्यांनी काय सांगितलं, DMMमध्ये आपल्याला काय दिसतं की इनपुट करंट, जो इनपुट करंट येत आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण DMM यूज करत आहोत, एखादं IC आहे किंवा एखादं इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे, त्याच्या पर्टिक्युलर पार्टला किती करंट येतो आहे किंवा किती करंट सप्लाय होतो हे आपल्याला मेजर करायचे बाय युजिंग DMM. तर तो जो इनपुट करंट आहे त्या इनपुट करंटला पहिल्यांदा DC व्होल्टेजमध्ये कन्व्हर्ट केलं जाते आणि परत मग त्याच्यावरती प्रोसेस होऊन आपल्याला जे आता आपण डिस्कस केले मागच्या ADC असेल किंवा त्याच्या अगोदरचा पार्ट असेल त्यात आपण पाहिलं होतं की DC व्होल्टेजला कन्व्हर्ट करून ADC कशाप्रकारे डिस्प्ले युनिटवरती दाखवतो तो पार्ट या ठिकाणी होतो, बरोबर. म्हणजे अगोदर इनपुट करंटला कन्वर्ट केलं जाते DCमध्ये आणि परत त्याची मेजरमेंट केली जाते. बघा, वेन DMM सिलेक्ट्स current measurement it passes unknown current through unknown shunt resistance and a proportional voltage is produced so that ADC and counter circuit measures voltage. आता इथे काय सांगितलं आपल्याला, ह्याच्यामध्ये काय करते DMM तरी काय म्हणलं, वेन DMM सिलेक्ट्स करंट मेजरमेंट, ज्यावेळेस आपण जे स्विच आहे सेंटरचं ते करंटच्या मेजरमेंटला सिलेक्ट केलेलं आहे त्यावेळेस त्यांनी काय म्हणलं, इट पासेस अननोन करंट थ्रू अननोन शंट रेजिस्टन्स. अननोन करंट हा एका माहीत असलेल्या शंट रेजिस्टन्समधून पास केला जातो आणि त्याच्या प्रोपोर्शनल असणारे जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज प्रोड्यूस केलं जाते. म्हणजे जो करंट येत आहे ॲक्च्युअल त्याच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये व्होल्टेज प्रोड्यूस केलं जाते आणि परत त्याला कन्व्हर्ट केलं जाते. त्याला कन्व्हर्ट कोण करते, ADC आणि काउंटर सर्किट, आणि त्या ठिकाणचं व्होल्टेज काय करते, मेजर करते आणि ती मेजरमेंट आपल्याला डिस्प्ले युनिटवरती दिसते. अशा प्रकारे करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर आपल्याला या ठिकाणी वर्क करताना पाहायला मिळते. बघा, आता याच्यानंतर आहे लास्ट रेजिस्टन्स टू व्होल्टेज कन्व्हर्टर. तसं मी तुम्हाला आता सांगितलं की करंट असेल म्हणजे AC करंट असेल किंवा व्होल्टेज AC व्होल्टेज असेल, रेजिस्टन्स असेल, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स जेवढे काही आहेत
या सर्वांना अगोदर व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जाते. त्याच्या प्रोपोर्शनलमध्ये व्होल्टेज त्या ठिकाणी जनरेट केलं जाते आणि परत त्या व्होल्टेजच्या मेजरमेंटवरून आपल्याला रिडिंग समजते. सो सिमिलरली आता इथे डायग्राम दाखवला त्यांनी कन्व्हर्जन ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इनटू व्होल्टेज. बघा डायग्राम शोज द फिगर शोज द टिपिकल मेथड्स ऑफ कन्व्हर्टिंग करंट अँड रेजिस्टन्स इनटू DC व्होल्टेज विथ द हेल्प ऑफ नोन रेजिस्टन्सेस अँड ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. इथं ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आणि नॉन रेजिस्टन्सेस यूज करून करंट आणि रेजिस्टन्सला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट केलं जाते. बघा इट शोज दॅट अननोन रेजिस्टन्स इज कनेक्टेड टू ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे आणि त्याला अननोन रेजिस्टन्सने काय केलं आहे या ठिकाणी इथं कनेक्ट केलेलं आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सर्किट थ्रू विच अ कॉन्स्टंट करंट इज पास. त्याच्यामधून एक कॉन्स्टंट करंट काय होत आहे हा दाखवला इथं कॉन्स्टंट करंट सोर्स आहे. त्यावरून फ्लो होणारा करंट हा कसा असेल कॉन्स्टंट असेल. इट प्रोड्युसेस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस अननोन रेजिस्टन्स. फर्दर इट इज मेजर्ड बाय युज्युअल डिजिटल मेथड ॲज एक्सप्लेन अर्लियर. त्यांनी काय म्हणलं इट प्रोड्युसेस व्होल्टेज ड्रॉप. हा काय करेल आता करंट कुठल्याही रेजिस्टन्समधून फ्लो झाला काय होतं त्या ठिकाणी एक प्रकारचा व्होल्टेज ड्रॉप किंवा तिथं पोटेन्शियल ड्रॉप होतो. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं इट प्रोड्युसेस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस अननोन रेजिस्टन्स अँड फर्दर इट इज आणि तो जो व्होल्टेज ड्रॉप आहे पोटेन्शियल ड्रॉप असेल किंवा ते जे व्होल्टेज आहे दिस व्होल्टेज इज मेजर्ड बाय युज्युअल डिजिटल मेथड ॲज एक्सप्लेन अर्लियर. हे झालं आपलं DMMची वर्किंग. या ठिकाणी आपला फर्स्ट चॅप्टर जवळपास संपलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार. त्याच्या अगोदर इथं 2 न्यूमरिकल्स आहेत ते बघू आपण. बघा काय म्हणले फर्स्ट न्यूमरिकल आहे when 30 volt DC is applied to the vertical deflection plates of CRO, the spot moves 1 centimeter away from the center. If 30 volt AC is applied, what will be the displacement? त्यांनी काय सांगितलं आपल्या ठिकाणी बघा ज्यावेळेस 30 volt DC आपण अप्लाय केलेला आहे का व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटला. CROच्या 2 प्लेट असतात, एक हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट आणि दुसरी असते व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट. त्याच्यामुळं तो जो स्पॉट आहे सेंटरला असणारा किंवा आपल्याला माहीत आहे की 2 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम त्या ठिकाणी दाखवली असते. सेंटरचा जो पॉईंट आहे त्याच्यावरती बरोबर तो स्पॉट तो जो म्हणला आहे तो पडलेला असतो. त्याची डिस्प्लेसमेंट किंवा त्याला अप आणि डाऊन डायरेक्शनला किंवा एक्स ॲक्सिसवर मूव्ह करण्यासाठी किंवा वाय ॲक्सिसवर मूव्ह करण्यासाठी आपल्याला व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्स आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्सला जे आपण व्होल्टेज यूज केलेलं आहे त्या व्होल्टेजला कमी किंवा जास्त करून आपण त्या स्पॉटला मूव्ह करू शकतो. बरोबर आहे. मग इथं त्यांनी काय सांगितले 30 volt DC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर कशाला अप्लाय केले व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटला अप्लाय केलेला आहे CROच्या. त्यावेळेस तो स्पॉट जो आहे तो 1 सेंटीमीटर मूव्ह झाला त्या सेंटरपासून. बरोबर आहे. आता व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट ही काय करते त्या स्पॉटला व्हर्टिकल डायरेक्शनला मूव्ह करत असते. मग इथं काय म्हणले इफ 30 volt AC इज अप्लाइड व्हॉट विल बी द डिस्प्लेसमेंट. जर समजा आपण त्या ठिकाणी 30 volt DCच्या ऐवजी 30 volt AC अप्लाय केला तर काय डिस्प्लेसमेंट काय असेल. इथे दिलेल्या आपल्याला खाली डिफ्लेक्शन सेन्सिटिव्हिटी काय आहे 30 volt per division. बरोबर आहे. कारण इथं 30 volt एवढं व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर 1 सेंटीमीटरनं स्पॉट काय झाला मूव्ह झाला. मग इथं आपली डिफ्लेक्शन सेन्सिटिव्हिटी काय आली 1 सेंटीमीटर मूव्ह करण्यासाठी 30 volt एवढं व्होल्टेज लागते. समजा इथं त्यांनी असं म्हणले असते की 30 volt DC अप्लाय केल्यानंतर हा जो स्पॉट आहे हा 2 सेंटीमीटर मूव्ह झाला तर आपल्याला इथं काढ लागलं असतं 30/2 सेंटीमीटर म्हणजे इथं तुम्हाला काय मिळालं असतं 15 volt DC पर सेंटीमीटर आलं असतं. इथं किती आहे 30 volt DC पर सेंटीमीटर आहे. म्हणजे आपली डिफ्लेक्शन सेन्सिटिव्हिटी किती आहे प्रत्येक एका डिव्हिजननं म्हणजे याचा अर्थ 1 सेंटीमीटरनं तो स्पॉट मूव्ह करण्यासाठी आपल्याला 30 volt एवढं व्होल्टेज अप्लाय करावं लागेल. म्हणून त्याची सेन्सिटिव्हिटी काय आली 30 volt पर डिव्हिजन. पुढे पहा इफ 30 volt AC इज अप्लाइड इट गिव्ज डिफ्लेक्शन फ्रॉम द सेंटर बाय इट्स पीक व्होल्टेज. बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे 30 volt AC म्हणजे त्या ठिकाणी काय आलं सायनासोडल ग्राफ आला. सायनासोडल ग्राफ म्हणले की त्या ठिकाणी पीक व्होल्टेज आलं. बरोबर आहे. मग त्यांनी काय म्हणले 30 volt AC अप्लाय केल्यानंतर काय होईल तिथं आपल्याला डिफ्लेक्शन मिळेल कुठून त्या सेंटरपासून. जो सेंटर ही जी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्या सेंटरचा जो पॉईंट आहे तिथून तो काय होईल डिफ्लेक्ट होईल कुठं बाय इट्स पीक व्होल्टेज. पीक व्होल्टेजची जी व्हॅल्यू आहे तेवढ्या याला तो जाईल. मग अगोदर आपल्याला पीक व्होल्टेज कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे 30 volt DC म्हणलं की तो कॉन्स्टंट 30 voltच असतो. याच्यामध्ये आपल्याला 39
29 किंवा 31 असा डिफ्लेक्शन पाहायला मिळत नाही. परंतु 30 वोल्ट AC ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याची पीक व्हॅल्यू वेगळी असते आणि त्याची मिनिमम व्हॅल्यू देखील वेगळी असते. आता पीक व्हॅल्यू व्होल्टेज ही जी आहे ती RMS आहे. 30 वोल्ट AC कुठली आहे, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आहे VRMS इंटू √2 म्हणजे काय 30 इंटू √2, √2ची व्हॅल्यू 1.414 त्यानं मल्टिप्लाय करा, ते आन्सर किती येईल 42.3 वोल्ट ही त्याची काय आली पीक व्हॅल्यू आली. मग आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काढायची. 30 वोल्टसाठी 1 सेंटीमीटर आहे तर 42.3 साठी किती, तर त्याच्यावरून आपण हे डिवायडेशन करू शकता. किंवा असं म्हणू शकतो आपण 30 वोल्टसाठी 1 सेंटीमीटर 42 साठी किती, मग 42.3 इंटू 1 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू काय येईल 1.41 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ 30 वोल्ट AC जर अप्लाय केला तुम्ही त्या CROच्या व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटला तर तो स्पॉट काय होईल 1.41 सेंटीमीटरनं डिस्प्लेस होईल. ठीक आहे. अशाच प्रकारचे न्यूमेरिकल्स आहेत. हे न्यूमेरिकल्स देखील तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर आपण पुढच्या लेक्चरपासून आपण काय करणार आहोत DC पॉवर सप्लाय स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.